सांगोला येथील अंबिकादेवी यात्रेत तब्बल 625 जातिवंत खिलार बैलांची विक्री झालेली आहे। सांगोला शहरातील ग्रामदैवत श्री अंबिकादेवी यात्रेत सालाबादप्रमाणे यावर्षी जनावरांच्या खरेदी विक्रीची उलाढाल 2.25 कोटी रुपयापर्यंत झालेली आहे। या यात्रेत मेंढ्या व रेडा विक्रीसाठी आली नाहीत। सर्वात जास्त 625 खिलार बैलाची विक्री झाल्याची माहिती यात्रा कमिटीचे सचिव उत्तम खोकले यांनी दिली। खिलार जनावरांच्या पैदाशी व विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या सांगोला तालुक्यात श्री अंबिका देवीची यात्रा, मसोबा यात्रा आगलावेवाडी, महूद बुद्रुक येथील खंडोबा यात्रा या यात्रांमध्ये खिलार जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते। या यात्रेत जनावरे खरेदीसाठी बेळगाव, जळगाव, पुणे, कलबुर्गी, बीड, लातूर, विजापूर, धाराशिव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, तेलंगणा तसेच आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातूनही व्यापारी येत असतात। यावर्षीही या भागातील व्यापारी आले होते, परंतु शेतकऱ्यांनी खिलार जनावरांसह इतर जनावरे विक्रीसाठी कमी प्रमाणात आणल्यामुळे यात्रेतील उलाढाल कमी प्रमाणात झालेली आहे। त्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे यात्रेचा कालावधीही कमी मिळाल्यानं ही उलाढाल कमी प्रमाणात झालेली आहे। सांगोल्याच्या दर रविवारी होणाऱ्या आठवडा बाजारात जनावरांची खरेदी विक्रीची उलाढाल 1 ते 1.5 कोटी रुपयापर्यंत होत असते। यावेळेस यात्रेतील 3 ते 4 दिवस सापडल्यामुळं तसेच जनावरं कमी आल्यामुळं उलाढाल कमी झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिलेली आहे। यावर्षी 662 संकरित गायींची विक्री झालेली आहे। 9 खिलार गायींची विक्री झालेली आहे। त्याचप्रमाणे 241 पंढरपूर जातीच्या म्हशींची विक्री झालेली आहे। एकूण 625 खिलार बैलांची विक्री सांगोला यात्रेत झालेली आहे। तर दुसरीकडे 413 शेळ्यांची विक्री या यात्रेत झालेली आहे। अलीकडील काळात खिलार पैदाशीबाबत मोठ्या प्रमाणात प्रबोधन होत असल्यामुळं खिलार जनावरांच्या खरेदी विक्रीवर त्याचा सकारात्मक परिणाम होताना दिसून येतो। सांगोला यात्रेतही गतवर्षीच्या तुलनेत खिलार जनावरांची खरेदी विक्री कमी प्रमाणात झाली असली तरी खिलार पैदाशीबाबत शेतकऱ्यांमध्ये कमालीची जागृती आल्याचं दिसून येते। त्याचमुळं कदाचित यावर्षीच्या यात्रेत खिलार जनावरं विक्रीसाठी कमी प्रमाणात आल्याचंही बोललं जातंय। सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीकडूनही जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न यात्रा कालावधीत केला जातोच। याशिवाय दर रविवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारातही चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत। खिलार जनावरांबाबत शेतकऱ्यांचं प्रबोधन झाल्यामुळं आपल्याकडे असणारी खिलार जनावरं विक्रीसाठी शेतकरी तयार नाहीत। सांगोला तसेच आटपाडी, कवठेमंकाळ, जत आदी माणदेशी पट्ट्यातील खिलार जनावरांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचंही दिसून आले। त्याच अनुषंगानं दर रविवारी सांगोला येथे भरणारा जनावरांचा बाजार हा राज्यात लोकप्रिय होत असताना दिसून येत आहे। विदेशी जनावरांच्या तुलनेत देशी खिलार जनावरं अधिक भाव खाताना दिसून येत आहेत। यंदाच्या यात्रेत ही खिलार जनावरं कमी प्रमाणात आली असली तरी सुद्धा या जनावरांचे भाव मोठ्या प्रमाणात वधारल्याचं दिसून आलंय। या सर्व बाबींचा विचार केला तर खिलार जनावरांबाबत शेतकरी सजग झाला असून खिलार जनावरांच्या पैदाशीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचं दिसून येते। सांगोला यात्रेत ही आलेली खिलार जनावरं मोठ्या दरामुळे भाव खाताना दिसून येत होती।
आपण सांगोला पॉलिटिक्स यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।